ते ATS नेमला होता, हे सांगू शकतील का कोणी? बातमी आहे नाशिकमधली. नाशिकच्या अंबड MIDC मधल्या केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामामध्ये मोठा धान्य घोटाळा झाल्याचा आरोप तिथल्या व्यापाऱ्यांनी केलाय. गोदामामध्ये साठवलेल्या व्यापाऱ्यांच्या मालाचा परस्पर लिलाव झाल्याचा आरोपही इथल्या व्यापाऱ्यांकडून करण्यात आलाय. किराणा माल, सुकामेवा ठेवण्यासाठी जागा नसल्यामुळे 20 व्यापाऱ्यांनी 3 कोटींपेक्षा अधिक रकमेचा धान्य साठा इथे ठेवला होता. मात्र महामंडळाचं जवळपास 40 लाखांचं भाडं थकवून हा कंत्राटदार पसार झाला. त्यामुळे व्यापाऱ्यांचा माल गोदामामध्ये अडकून राहिला. थकीत भाड्याचे पैसे व्यापाऱ्यांनी भरावे अशी अट या महामंडळानं घातली. मात्र व्यापाऱ्यांनी त्याला अर्थातच नकार दिला होता. आपला किराणा माल ताब्यात मिळावा यासाठी व्यापारी प्रयत्न करत असतानाच मालाचा लिलाव झाला असं उघड झालंय. वखार महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणावरती अद्यापही मौन बाळगलंय. आज अशी समस्या आहे की आम्हाला माल मिळावा, जेणेकरून आम्ही पैसे भरायला तयार आहोत. परंतु जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो इथून पळून गेला आणि यांनी वेळोवेळी आम्हाला माहिती दिली नाही. फक्त वेळोवेळी माल दाखवला आहे सुरक्षित आहे, परंतु यांनी अचानकपणे निलाव ऑक्शन घेऊन सुरू केला. समजा 15 लाख पर्यंत मी इन्व्हॉल्व होतो. आता आमच्यात एक पॅरेंट ग्रुप आहे FNI स्पाइसेस, त्यांनी 15 लाख पर्यंत बीड लावला होता 4 वाजेपर्यंत. आता सहज एक एक्झाम्पल आहे, समजा 15 लाखात मी बीड लावलंय, दुसऱ्याला समजा बीड लावायचं तो 16 लाख 17 लाख लावल. 15 लाखाचं डायरेक्ट 35 लाख कोणी बीड कसं काय लावल, आणि 35 लाखाचं डायरेक्ट 55 लाख बीड होते. आणि ते पण टाइम संपल्यानंतर. टाइम 4 वाजेपर्यंतच होता, पण CWC ने त्यांचा हित बघण्यासाठी ते टाइम एक्सटेंड केला. जे RGM प्रोडक्ट्सचे जे संचालक होते ते डिफॉल्टमध्ये आल्यानंतर CWCचं हे काम होतं की ते RGM अगेन्स्ट FIR करायची, पण RGM अगेन्स्ट CWC ने आजपर्यंत FIR न केली. शेवटी काही पण पर्याय न दिसता आम्ही व्यापाऱ्यांनी मिळून RGM अगेन्स्ट FIR केली. आणि यानंतर बुलेटिनमध्ये पुन्हा एक छोटासा ब्रेक. बघत रहा ABP माझा.